मंत्र्यांच्या शपथविधीनंतर चर्चा होती ती म्हणजे खाते वाटपासंदर्भातली। शनिवारीच खाते वाटप झाल्यानंतर ती चर्चा मागे पडली। आता चर्चेमध्ये आहे ते पालकमंत्री पद। खाते वाटपानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते। एकापेक्षा जास्त पक्षाचे नेते त्यांच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर दावा करताना दिसतात आणि त्यामुळे पालकमंत्री पदाच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही। तसंच ज्या जिल्ह्यामध्ये पक्षाचे आमदार जास्त त्या ठिकाणी त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान पालकमंत्री पदावरून कोणत्या जिल्ह्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे याचा सविस्तर आढावा घेऊयात। तर सुरुवातीला निश्चितच मुंबई। आगामी महानगरपालिका लढवण्याच्या उद्देशाने मुंबईतील एक जिल्हा आमच्याकडे असावा असा शिवसेनेचा आग्रह आहे। मागे शिवसेनेचे दीपक केसरकर हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री होते, तर भाजपच्या मंगलप्रभात लोढांकडे मुंबई शहराची जबाबदारी होती। मुंबईवरील आपली पकड सैल होऊ नये यासाठी शिंदे सेनेकडूनही पालकमंत्री पदासाठी निश्चित प्रयत्न केला जातोय। मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या शिंदे सेनेच्या ज्येष्ठ मंत्र्याला मुंबईचे पालकमंत्री पद मिळावं यासाठी पक्षाकडून निश्चित प्रयत्न केले जाणार आहेत। त्यात कुणाची सरशी होईल हे देखील स्पष्ट होईलच। त्यानंतर मुंबई पाठोपाठ वळूयात आता पुण्याकडे, कारण पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील ही दोन नावे समोर येतात। 2004 पासून अजित पवार हे पुणे शहरासाठी आणि पुणे जिल्ह्यासाठी सक्रिय आहेत। त्यांना जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे। याशिवाय त्यांची प्रशासनावरती मोठी पकड देखील आहे। त्यामुळे अजित पवारांनाच पालकमंत्री करावं अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे। तर भाजपही पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे, कारण पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आलेले आहेत। त्यामुळे जिल्ह्याचे पालकत्व हे भाजपकडेच राहिल्यास कार्यकर्त्यांना आनंद आणि काम मार्गी लावण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। त्यानंतर वळूयात आपण रायगडकडे। रायगडमध्ये शिवसेनेचे 3, भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार निवडून आलेला आहे। त्यामुळे फॉर्म्युलानुसार शिवसेना नाही तर भाजपकडेच पालकमंत्री पद जाण्याची दाट शक्यता आहे। गेल्या वेळी शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलेली होती। आता आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोघेही मंत्रिमंडळामध्ये आहेत। त्यामुळे भरत गोगावले पालकमंत्री पदावरती दावा करू शकतात, तर जिल्ह्यावरती पकड ठेवण्यासाठी आदिती तटकरेंकडे पालकमंत्री पद यावं यासाठी सुनील तटकरे प्रयत्न करू शकतात। त्यानंतर वळूयात बीडकडे। बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। दोघांकडे देखील बीडच्या पालकमंत्री पदाचा अनुभवही आहे। धनंजय आणि पंकजा यांपैकी पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता आहे। बीडमधील सध्याची राजकीय स्थिती पाहता धनंजय मुंडेंना भाजप विरोध करते आणि त्यामुळे पंकजा मुंडे या बीडच्या पालकमंत्री होऊ शकतात अशी देखील चर्चा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आणि भाजपचे 3 आमदार आहेत आणि त्यामुळे संख्याबळानुसार शिवसेनेचे संजय शिरसाट हे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे। तर सलग तिसऱ्यांदा निवडून आल्यानं अतुल सावे पालकमंत्री व्हावेत अशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे। पाठोपाठ नाशिक विधानसभेमध्ये नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 7 आमदार विजयी झाले, तर भाजपचे 5 आमदार निवडून आलेले। त्यामुळे राष्ट्रवादीकडे मंत्रिपद जाण्याची जास्त संभाव्यता आहे। भाजपकडून गिरीश महाजन, शिवसेनेकडून दादा भुसे तर राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये चुरस असल्याचं कळतंय। तर गेल्या कुंभमेळ्यात महाजन पालकमंत्री होते, तर त्यांनी चोख नियोजन केलेलं होतं। तर 2017 साली झालेल्या मनपा निवडणुकीत देखील महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आलेली होती। मुख्यमंत्री फडणवीस यांचे ते जवळचे मानले जातात, म्हणून पुन्हा एकदा कुंभमेळा समोर ठेवून महाजनांचं नाव चर्चेत असलं तरी देखील मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे कुणाच्या गळ्यामध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदाची माळ टाकतात याकडे आमचंही लक्ष असेलच। त्यानंतर साताऱ्यामध्ये शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 तर भाजपचे 4 आमदार निवडून आलेले आहेत। तेव्हा जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे भाजपकडे जाऊ शकतं। मात्र मागच्या सरकारमधील पालकमंत्री शंभूराजे देसाई देखील पालकमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जातं आणि त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या मंत्रिपदी कुणाची वर्णी लागते याकडे देखील लक्ष लागू नये। अमरावती जिल्ह्यात 8 आमदारांपैकी 7 आमदार महायुतीचे विजयी झालेले आहेत, तर 8 पैकी 5 आमदार हे भाजपचे विजयी झाले। मात्र अमरावती जिल्ह्याच्या वाटेला एकही मंत्रिपद आलेलं नाही आणि त्यामुळे अमरावती जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री मिळणार आहे। यामध्ये प्रामुख्याने अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईके या दोघांची नावं चर्चेत आहेत। दरम्यान कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते याची सध्या उत्सुकता लागू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।